ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आज आपण एका अत्यंत इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, एका बौद्धिक विषयावर बोलणार आहोत. तुमच्या बाबतीमध्ये कधी असं झालंय का की एखादं सरकारी काम करण्यासाठी तुमच्याकडे कोणीतरी पैसे मागितले? सुरुवातीला तुमच्या मनामध्ये असं आलं की हे काय, सरकारी काम करण्यासाठी कसले पैसे द्यायचे, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला त्याचा राग देखील आला, तुम्ही पैसे द्यायचे नाही असं ठरवलेलं होतं, पण काम करून घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले. ठीक आहे, त्यानंतर परत कधीतरी तुमच्या कुठल्या तरी कामासाठी तुम्हाला तिथेच जावं लागलं आणि तुम्हाला तिथे परत पैसे द्यावे लागले. असं वारंवार घडलं. दरवेळेला तुम्ही कुठल्या तरी कामासाठी त्या सरकारी ऑफिसमध्ये जाताय किंवा त्या ठिकाणी जाताय आणि तुमच्याकडे पैशाची मागणी होतीये आणि तुम्ही ती मागणी दरवेळेला पूर्ण देखील करताय. हळूहळू तुम्हाला सुद्धा त्याची सवय व्हायला लागली. हळूहळू तुम्हाला सुद्धा त्याची सवय व्हायला लागते. त्यामध्ये काही चुकीचं आहे असं वाटेनासं होतं. तुमचा राग सुद्धा कमी कमी होतो. इतकंच नाही तर तुम्ही इतरांच्या समोर ती गोष्ट जस्टिफाय सुद्धा करायला लागता. तुम्ही इतरांना हे सांगायला लागतं की नाही, आजकाल हे सगळीकडेच होतं रे, आजकाल सगळीकडेच होतं. तुमचं काम करून घ्यायचं असेल ना तर काहीतरी द्यावं लागतं तिथे. हे तुम्ही जस्टिफाय सुद्धा करता. आजकाल सगळीकडे होतं, हे असंच चालतं, इथे असाच कारभार होतो, हे तर सगळेच करतात, अशी वाक्य तुम्ही वापरायला सुरुवात करता. पण गाईज, ऑनेस्टली जर का विचार केला तर एखादी गोष्ट सगळेजण करतायत म्हणजे ती गोष्ट योग्य आहे असं होतं? अशा गोष्टी फक्त भ्रष्टाचारापुरत्या मर्यादित असतात का? तर नाही. अशा गोष्टी समाजात घडत असतात, अशा गोष्टी रिलेशनशिप्समध्ये घडत असतात, अशा गोष्टी सोशल मीडियावर घडत असतात. इतकंच नाही तर अशा गोष्टी आपल्या मनात देखील घडत असतात. सुरुवातीला आपण त्याला विरोध केलेला असतो, नंतर सहन केलेलं असतं, नंतर दुर्लक्ष केलेलं असतं आणि शेवटी आपण स्वतःच त्याचं समर्थन देखील करायला सुरुवात करतो. ज्या गोष्टी एकेकाळी आपल्याला चुकीच्या वाटत होत्या त्याच गोष्टी आज आपल्याला नॉर्मल वाटायला सुरुवात झालेली आहे. पण एखादी गोष्ट आपल्याला नॉर्मल वाटतीये म्हणजे ती खरंच नॉर्मल असते का? याच गोष्टीचा शोध आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आता अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सामान्य वाटायला लागलेल्या आहेत, त्या गोष्टी समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा सामाजिक गोष्टी पाहूयात. यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात आपल्याला आज काहीही चुकीचं वाटेनासं झालेलं आहे. उदाहरणार्थात आरटीओचे नियम न पाळणं. सुरुवातीला जेव्हा आपण कोणाला तरी सिग्नल तोडताना बघतो तेव्हा आपल्याला चुकीचं वाटतं की ही व्यक्ती चुकीची करते. पण जेव्हा अनेक जण ती गोष्ट करतात, रोज आपण 100 लोकांना सिग्नल तोडताना बघतो, तेव्हा मग ती गोष्ट नॉर्मलाइज व्हायला लागते आणि मग नंतर आपण सुद्धा ती गोष्ट करायला सुरुवात करतो. त्याचबरोबर सार्वजनिक अस्वच्छता, रस्त्यावर कचरा टाकणं, थुंकणं, या ज्या गोष्टी असतात, या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा दिसतात तेव्हा आपल्याला चुकीचं वाटतं. हे चूक आहे, हे नाही करता कामा. आपल्या या पर्यावरणाची काळजी आपण घ्यायला हवी असं आपल्याला सुरुवातीला वाटत असतं. पण जेव्हा हे अनेक जण करताना दिसतात तेव्हा मग ती गोष्ट आपल्यासाठी सुद्धा नॉर्मल व्हायला लागते आणि मग नंतर आपण पण तेच करायला सुरुवात करतो. आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या बाबतीमध्ये थोडासा तरी अवेअरनेस आहे आपल्याला की बाबा नाही, आरटीओचे नियम आपण पाळायला हवेत, रस्त्यावर घाण करता कामा नाहीये, हे आता आपल्याला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जण या गोष्टी परत आधीसारख्या करण्याचा प्रयत्न करतायत. पण काही नवीन गोष्टी पण सुरू होत आहेत, सामाजिक गोष्टी. उदाहरणार्थात ऑनलाईन ट्रोलिंग. ऑनलाईन ट्रोलिंग ही आज एक सामान्य गोष्ट आहे. एकेकाळी एखाद्या व्यक्तीचा अपमान करणं ही एक गंभीर गोष्ट मानली जायची, त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं जायचं. पण आजकाल आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक यूट्यूबर्सना, अनेक इन्फ्लुएन्सर्सना त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन भरपूर काय काय बोलत असतो. आणि ही असं त्या लोकांना बोलणं एक नॉर्मल गोष्ट बनलेली आहे, एक सामान्य गोष्ट बनलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये चुकीचं काही वाटत नाही. एकेकाळी ज्या वेळेला म्हणजे खूप वर्षांपूर्वी एक ऑर्कुट नावाची सोशल मीडिया साईट आली होती, फेसबुकच्या सुद्धा आधी, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला जाऊन असं काहीतरी बोलणं, अरे बापरे असं नाही करू, असं म्हणलं जायचं. पण आज हे कोणीही म्हणत नाहीत. कोणीही उठतं, कुठल्याही सोशल मीडिया साईटवर जाऊन कोणालाही काही बोलतं. मग ती सेलिब्रिटी आहे की खूप मोठा राजकारणी आहे की अजून कोणी आहे याचा देखील आपण विचार करत नाही. यालाच म्हणतात की या गोष्टीचं आता सामान्यीकरण झालेलं आहे. आता ही गोष्ट नॉर्मल आहे. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीला काहीही जाऊन बोलणं हे आता नॉर्मल झालेलं आहे. आज आपण सोशल मीडियावर बोलतोय, उद्या कदाचित समोरासमोर बोलू, कारण हे आता नॉर्मल व्हायला लागलेलं आहे. यामध्ये काही चुकीचं कोणाला वाटत नाहीये. आजकाल सगळेजणच करतात असं व्हायला लागलेलं आहे.
तर काही गोष्टी तर अशा आहेत ज्या गोष्टी या समाजानेच आपल्याला करायला शिकवलेल्या होत्या आणि आज आपण त्याच्या विरुद्ध गोष्टींनाच नॉर्मलाइज केलेलं आहे. उदाहरणार्थात या समाजाची घडी नीट बसवण्यासाठी म्हणून आपल्याकडे विवाह संस्था नावाच्या गोष्टीला सुरुवात करण्यात आली होती. त्यामागचा उद्देश हाच होता की या समाजाची घडी नीट बसावी, बरोबर. पण आजच्या काळामध्ये आपण विवाहाशिवाय किंवा विवाहाच्या आधी शारीरिक संबंध प्रस्थापित करणं ही गोष्ट आपल्यासाठी नॉर्मल झालेली आहे. आज आपण या गोष्टीचं सुद्धा नॉर्मलायझेशन केलेलं आहे. आजकाल तरी सगळेच करतात, बिग डील, त्यात काय चुकीचं आहे असं आपण म्हणून जस्टिफाय करत असतो, या गोष्टीचं समर्थन करत असतो. म्हणजे या समाजाने जे नियम घातलेले आहेत, या समाजाची घडी नीट बसवण्यासाठी त्याच नियमांच्या विरुद्ध गोष्टी आज आपण नॉर्मलाइज करतोय. कोण करतंय नॉर्मलाइज? तर हा समाजच करतोय. कुठे कोण वेगळं करतंय? समाज म्हणजे कोण? तुम्ही आणि मी म्हणजेच तर खरा समाज की नाही? म्हणजे आपण घातलेले नियमच आपण स्वतःच आज बदलायला निघालेले आहोत. हरकत नाही, बदलायचे असतील तर ते ऑफिशियली तरी बदलू शकतो ना आपण. पण नाही, आपल्याला हे माहिती आहे की आपण आधी घातलेले जे नियम होते ते नियम योग्य होते, तरीसुद्धा त्याच्या विरुद्ध गोष्टी आपण करू इच्छितो, करतो. आज त्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत, आज त्या गोष्टी सामान्य झालेल्या आहेत. आपल्याला त्या बाबतीमध्ये काही वावगं वाटत नाही आहे. आपण हे सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. सगळ्यांना माहिती असतं की सगळेजण सगळ्यांच्या बरोबर काही ना काहीतरी गोष्टी कुठे ना कुठेतरी चालू असतात. आपण हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. आता या सोशल एक्झाम्पल्सकडून, सामाजिक उदाहरणांच्याकडून आता वैयक्तिक आयुष्याची उदाहरणं पाहूयात, बरोबर. सतत व्यस्त असणं हे आज नॉर्मल आहे असं झालेलं आहे, बरोबर. सतत व्यस्त असण्याला आज आपण नॉर्मल समजतो, ही एक सामान्य गोष्ट आहे असं आपण समजतो. पण गाईज, हे सामान्य नाही आहे. आपल्याला असं वाटतं की सतत व्यस्त असणं, बिझी असणं म्हणजे यशस्वी असणं, सक्सेसफुल असण्याचा हा एक पॅरामीटर आहे असं आपल्याला वाटत असतं. पण सतत व्यस्त असणं, सतत बिझी असणं, सतत कामात असणं, याच्यामुळे आपण आपलं मानसिक स्थैर्य गमावू शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी ही एक हानिकारक गोष्ट आहे. तरीसुद्धा आज आपण त्याला एक नॉर्मल गोष्ट समजतो. मी दिवसभर बिझी असतो, ही एक नॉर्मल गोष्ट वाटते आपल्याला. त्याचबरोबर कामाचा ताण असणं, कामाचा स्ट्रेस असणं, ही सुद्धा आज एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे. आपल्याला सगळेजण सांगतात कामाचा स्ट्रेस आहे रे, मला कामाचा स्ट्रेस आहे. त्यात काहीतरी वावगं आहे, त्यात काहीतरी चुकीचं आहे असं आपल्याला वाटत पण नाही आहे. इतकी ही गोष्ट नॉर्मल झालेली आहे. गाईज, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या काही जनरेशन आधीच्या लोकांना कामाचा ताण एवढा होता. आपले आजी आजोबा, त्यांच्या आधीची जी जनरेशन होती त्या काळातल्या लोकांना कामाचा ताण एवढा होता. ती लोक कामाचा एवढा स्ट्रेस घ्यायची नाही. याचा अर्थ ही नॉर्मल गोष्ट नाही आहे, किंवा आपल्याला हे नॉर्मल वाटतंय म्हणजे ते योग्य आहे असं नाही. पण आज आपण कामाच्या स्ट्रेसला सुद्धा नॉर्मलाइज केलेलं आहे. आपण त्याला एक सामान्य गोष्ट समजतो आणि आजकाल काय सगळ्यांच्याच डोक्याला कामाचा ताण असतो असं म्हणून आपण ते जस्टिफाय पण करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष पण करतो. त्याला जेवढं गांभीर्याने घ्यायला हवं तेवढ्या गांभीर्याने आपण त्या गोष्टींना घेत नाही. जर का तुम्हाला सुद्धा कामाचा ताण असेल, तुमचं सुद्धा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल आणि जर त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू इच्छित असाल तर गाईज, आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर मेडिटेशनच्या कोर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. आमच्या अकॅडमीची सुद्धा तिकडे माहिती उपलब्ध आहे आणि माझ्याबद्दल सुद्धा थोडीफार माहिती तिथे उपलब्ध आहे. म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, मी का तुम्हाला मेडिटेशन करायला शिकवू इच्छितो, मेडिटेशनमधलं माझं काम किती आहे, मी गेले किती वर्ष या विषयामध्ये आहे, हा सगळा विषय तिथे लिहिलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर खाली जा, डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची माहिती वाचा, माझी माहिती वाचा, अकॅडमीची माहिती वाचा आणि मग कोर्सला ॲडमिशन घ्या. ऑनलाईन कोर्स आहे, लाईव्ह कोर्स आहे. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 पद्धती शिकवत असतो. डेली 1 तास, 7 दिवसांचा कोर्स आहे. जर का तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. यानंतरची गोष्ट म्हणजे मुलांवर आपण घातलेला स्पर्धेचा ताण. आज आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी स्पर्धेमध्ये घातलेलं असतं. इतरांच्या पेक्षा तुझं चांगलं झालंच पाहिजे, ही ती स्पर्धा, ज्याला आपण रॅट रेस असं देखील म्हणतो. तुला चांगले मार्क मिळायलाच पाहिजे, तुझा एज्युकेशनल परफॉर्मन्स हा व्यवस्थित असायलाच हवा.
अकॅडमिक परफॉर्मन्स तुझा मस्त असायलाच हवा, तुला चांगलं कॉलेज मिळायलाच हवं, तू योग्य त्या साईडलाच गेला पाहिजेस, तुझं योग्य वयामध्ये योग्य ती गोष्ट झालीच पाहिजे. याला स्पर्धा असं म्हणतात. या स्पर्धेमध्ये आपण मुलांना घातलेलं आहे आणि याला सुद्धा आपण आज नॉर्मल समजतो. आजकाल सगळेच असं करतात. सगळ्यांच्याच मुलांना तेवढे टक्के असतात, मग आम्ही आमच्या मुलाकडून सुद्धा अपेक्षा करतोय, तर त्यामध्ये चूक काय आहे? पण गाईज, त्या मुलाला विचारा की बाळा तुला काय हवं आहे, हे त्याला एकदा विचारा की हे जे आम्ही तुला देऊ इच्छितो तेच हवं आहे की काहीतरी वेगळं हवं आहे. बरोबर. सांगायचा मुद्दा हा की या गोष्टी सुद्धा नॉर्मल झालेल्या असल्यामुळे तुम्हाला कळत नाहीये की हे नॉर्मल नाही आहे, हे ॲबनॉर्मल आहे. पण आज सगळेजण करत असल्यामुळे आपल्याला हे सुद्धा नॉर्मल वाटायला लागलेलं आहे. गाईस, काही वेळेला खोट्या गोष्टी सुद्धा नॉर्मल म्हणून आपल्यासमोर येत असतात. खोट्या गोष्टी म्हणजे काय तर जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आपल्यासमोर येते तेव्हा आपण त्या गोष्टीला नॉर्मल समजायला सुरुवात करतो. पण आपल्यासमोर वारंवार येणारी गोष्ट खरंच आहे का हे आपण कधी चेकच करत नाही. उदाहरणार्थात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर अनेक गोष्टी अनेक जणांच्या बाबतीमध्ये येत असतात. आपल्याच आजूबाजूची लोक सोशल मीडियावर त्यांचे वेगळे फोटोज पोस्ट करत असतात. त्या फोटोजमध्ये त्यांचं लक्झरियस लाईफस्टाईल असतं आणि मग ते फोटो बघून आपल्याला असं वाटतं की अच्छा, त्यांचं लाईफ लक्झरियस आहे, ओके. मग एकच व्यक्तीने अशा अनेक लोक सोशल मीडियावर त्यांच्या लक्झरियस लाईफस्टाईलचे फोटो पोस्ट करत असतात आणि मग जेव्हा या गोष्टी वारंवार आपल्यासमोर येतात तेव्हा मग आपल्याला वाटायला लागतं की अच्छा, ही नॉर्मल गोष्ट आहे. कुठली नॉर्मल गोष्ट आहे तर लक्झरियस लाईफस्टाईल असणे नॉर्मल गोष्ट आहे, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सुद्धा ते असायला हवं असं मग आपल्याला वाटायला सुरुवात होते. जर का आपल्याला ते अचीव करता आलं तर ठीक आहे, पण जर अचीव नाही करता आलं तर आपण आपलं मानसिक संतुलन बिघडवून बसतो. एका खोट्या गोष्टीला आपण नॉर्मलाइज केलं आणि ती गोष्ट आपल्याला अचीव करता आली नाही म्हणून आपलं मानसिक स्वास्थ्य आपण गमावून बसतो. तर काही जण सोशल मीडियावर रिलेशनशिप संबंधी कंटेंट पोस्ट करत असतात, म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या जोडीदाराबरोबरचे काही फोटो पोस्ट करत असतात, जे फोटो गोड असतात, स्वीट असतात, छान असतात आणि मग ते फोटो बघून आपल्याला असं वाटतं की ह्यांचं रिलेशनशिप किती छान आहे. पण खरंच आतमध्ये काय चालू आहे आपल्याला कुठे माहिती असतं. खरंच त्या दोघांमध्ये काय आहे हे कुणालाच माहीत नसतं त्या दोघांशिवाय. पण त्यांचे ते जे फोटो असतात ते फोटो पाहून आपल्याला असं वाटतं की अच्छा, ही एक नॉर्मल गोष्ट आहे, रिलेशनशिप आहे, असं असायला हवं. कारण असे फोटो कोणी एकच व्यक्ती पोस्ट करत असते का? नाही, अनेक जण पोस्ट करत असतात आणि मग आपल्याला ही गोष्ट नॉर्मल वाटते आणि मग आपण स्वतःच्या रिलेशनशिपकडून सुद्धा अशा गोड रिलेशनशिपची अपेक्षा करतो. अपेक्षा पूर्ण झाली तर ठीक आहे, नाही तर मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. तर काही जण असे देखील असतात की कुठलीही नवीन गोष्ट घेतली की ते लगेच सोशल मीडियावर पोस्ट करतात. उदाहरणार्थ गाडी घेतली सोशल मीडियावर पोस्ट, आयफोन घेतला सोशल मीडियावर पोस्ट, ट्रिपला गेलो सोशल मीडियावर पोस्ट. या सगळ्याच्यामुळे होतं काय की इतर लोकांना अशा अनेक गोष्टी पाहून असं वाटायला लागतं की अच्छा, हे नॉर्मल आहे. आजच्या काळामध्ये कार सगळ्यांच्याकडे असायला हवी. आजच्या काळामध्ये आयफोन वापरला नाही तर कुठला फोन वापरायचा, बरोबर? असं जर का तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ सोशल मीडियाच्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठल्या तरी गोष्टी नॉर्मल व्हायला लागलेल्या आहेत ज्या नॉर्मल नाही आहेत. सोशल मीडिया तुमच्यासमोर खरं नॉर्मल सुद्धा आणत नाही. पण आपण त्या अपेक्षा करतो, पूर्ण झाल्या तर ठीक आहे, नाही पूर्ण झाल्या अपेक्षा तर आपण स्वतःचं मानसिक संतुलन गमावून बसतो. थोडक्यात जे आपल्याला वारंवार दिसतं ते रियालिटी असेलच असं नाही, पण ते आपल्या स्वतःच्या रियालिटीच्या कल्पनेला मात्र बदलू शकतं. गाईज, आत्तापर्यंत आपण जी उदाहरणं पाहिली त्या सगळ्या उदाहरणांमध्ये कुठल्याही गोष्टीचं नॉर्मलाइज्ड व्हर्जन आणि मूळ व्हर्जन ही दोन्ही व्हर्जन्स आपल्याला माहिती आहेत. म्हणजे काय तर RTOचे नियम फॉलो करायला हवेत हे झालं मूळ व्हर्जन आणि त्याचं नॉर्मलाइज व्हर्जन काय आहे की आजकाल कोणीच नाही फॉलो करत. कुठेही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होता कामा नाही आहे, बरोबर? हे झालं मूळ व्हर्जन. पण नॉर्मलाइज काय व्हर्जन आहे की आजकाल ह्या गोष्टी सगळीकडेच चालतात, बरोबर? म्हणजे काय तर कसं असायला हवं आणि आज काय नॉर्मलाइज झालंय या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. इतकंच नाही तर अनेक जण आज मूळ गोष्ट सांभाळण्याचा प्रयत्न देखील करतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यासमोर येतानाच त्याचं नॉर्मलाइज्ड
झालेलं वर्जन आलेलं आहे. आपल्याला मूळ वर्जन काय आहे हे माहितीच नाही आहे. उदाहरणार्थात यश म्हणजे पैसा कमवणं, भरपूर पैसा मिळवणं म्हणजे यशस्वी असणं. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने यशाची संकल्पना हीच आहे. याचा अर्थ यशाची ही व्याख्या नॉर्मलाइज झालेली आहे, सामान्य झालेली आहे. सगळेजण आजकाल यालाच यशस्वी असणं कन्सिडर करतात. पण जर ही नॉर्मलाइज झालेली डेफिनेशन असेल, संकल्पना असेल, तर मूळ संकल्पना काय आहे? खरंच यशस्वी होणं म्हणजे काय असेल बुवा? की यशस्वी असण्याची सगळ्यांची संकल्पना वेगळी असेल. पण मग सगळ्यांची संकल्पना वेगळी कसं काय? कारण कुठलंही सत्य हे सगळ्यांच्या बाजूने वेगळं असतं का? नाही, सत्य हे सत्य असतं. मग यश म्हणजे नेमकं काय? त्याचबरोबर अजून एक संकल्पना अशी देखील आहे जी आपल्यासमोर येताना नॉर्मलाइज्ड व्हर्जनच आलेलं आहे, मूळ व्हर्जन आपल्याला माहितीच नाही आहे. उदाहरणार्थात आपण सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी धर्माचे आहोत. आपल्या मनात कधी हा विचार आलाय का की हा धर्म आपण स्वतः निवडलेला आहे? नाही. धर्माची संकल्पना कशी असते किंवा धर्माची सिस्टीम काम कशी करते? तर धर्माची सिस्टीम काम करताना असं सांगितलं जातं की तुमच्या वडिलांचा जो धर्म असेल तो धर्म तुमचा असणार. तुम्ही ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलात त्या कुटुंबाचा धर्मच तुमचा धर्म असणार. आज ही गोष्ट इतकी आपल्या सगळ्यांमध्ये मुरलेली आहे की आपल्याला त्याच्याबद्दल शंका पण येत नाही. इतकं हे नॉर्मलाइज झालेलं आहे की हो, हे नॉर्मल आहे, धर्म असाच असतो. तुमच्या वडिलांचा धर्म तुम्ही स्वीकारायचा, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये जन्माला येता तोच धर्म तुम्ही फॉलो करायचा असतो. हे आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक नॉर्मल आहे. हां, असंच असतं हे. पण खरंच असं असतं? खरंच असं असायला हवं की कुठल्याही व्यक्तीला ही मुभा द्यायला हवी की तुला हवा तो धर्म तू स्वतः निवडू शकतोस? ही मुभा सगळ्यांना द्यायला हवी. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी जर का मी या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरवू शकतो, तो अधिकार मला असतो, ज्याला आपण मतदानाचा अधिकार असं म्हणतो, तर मग वयाच्या 18व्या वर्षी मी मला कुठला धर्म हवा हे सुद्धा ठरवू शकतो की? पण नाही, आपल्याकडे धर्माची सिस्टीम काय सांगते? तुमच्या वडिलांचा धर्मच तुम्ही स्वीकारायला हवात. आणि हे आपल्याला नॉर्मल वाटतंय. हे कुठल्याही एका धर्माशी संबंधित नाही आहे. सगळ्या धर्मांमध्ये हीच सिस्टीम फॉलो केली जाते. पण ही योग्य आहे? आपल्याला हीच सिस्टीम नॉर्मल वाटते. आपल्या मनात सुद्धा येत नाही कधी की नाही, असं कसं काय असेल? आम्हाला पण थोडीशी तुम्ही संधी द्यायला हवी स्वतःचा धर्म स्वीकारण्याची. आता गंमत बघा की आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये धर्मांतर करणं कायद्याने मान्य आहे. तुम्हाला कायदा धर्मांतर करण्याची संधी देतो, पण हा समाज तुम्हाला मग स्वीकारतो का अशा वेळेला? समजा एखाद्या व्यक्तीने कुठला तरी वेगळा धर्म स्वीकारला तर त्याच्या आजूबाजूची लोक त्या माणसाला ॲक्सेप्ट करतील? आधी ते त्या माणसाबरोबर जसं वागत होते तसंच त्यानंतर पण वागायला लागतील? म्हणजे कुठलीही गोष्ट फक्त कायदा करून त्याचा फायदा होत नसतो, तर समाजाने पण ती गोष्ट स्वीकारावी लागते. पण धर्माच्या बाबतीमध्ये मात्र आपल्या सगळ्यांची मानसिकता अशी असते की आपल्याला ही धर्माची सिस्टीमच नॉर्मल वाटते. आपल्या मनात विचार सुद्धा येत नाही की इथे काहीतरी वेगळी सिस्टीम असायला हवी होती. याला सुद्धा नॉर्मलाइज्ड होणं असं म्हणतात की एखादी गोष्ट या लेवलला नॉर्मलाइज्ड होऊ शकते की त्याचं मूळ व्हर्जनच आपण विसरून जाऊ शकतो. आणि त्यामुळे योग्य वेळेलाच चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज करणं थांबवणं गरजेचं असतं. आणि म्हणून याच्या पुढे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट नॉर्मल वाटेल तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा की ही गोष्ट खरंच नॉर्मल आहे की ही गोष्ट माझ्यासमोर अनेकदा आलेली असल्यामुळे आता ती मला नॉर्मल वाटायला लागलेली आहे. कारण समस्या ही नसते की आपण काहीतरी चुकीचं करतोय. समस्या ही असते की ती चुकीची गोष्ट आता आपल्याला चुकीची वाटतच नाही. चुकीची गोष्ट नॉर्मलाइज होणं याच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणं. अनेक जण
लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचे निर्णय बदलत असतात. मी जर हा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी जर असा वागलो तर लोक काय म्हणतील, मला जे करायची इच्छा आहे ते जर मी केलं तर लोक काय म्हणतील, असा विचार अनेक जण करतात आणि त्यानुसार स्वतःचे निर्णय बदलतात. अशा वेळेला ते त्यामागचं जस्टिफिकेशन असं पण देतात की लोक काय म्हणतील असा विचार तर सगळेजणच करतात, मग त्यात चूक काय आहे. जर का तुमची सुद्धा ही समस्या असेल, जर का तुम्ही सुद्धा लोक काय म्हणतील या कारणामुळे तुमचे निर्णय बदलत असाल, तर या विषयावर याच्या आधी देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओची लिंक हा व्हिडिओ संपताना मी इथे देतो. तो व्हिडिओ आवर्जून पहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप सुद्धा करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेडिटेशन कोर्स करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. कोर्सची संपूर्ण माहिती वाचा, कोर्सला ॲडमिशन घ्या. आपली भेट कोर्समध्ये होईलच. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. बाय बाय.